हॅलो, कसे आहात? मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आम्ही दुसऱ्या दिवशी इथे पोहोचलो होतो वाराणसीला आणि पहिल्या दिवशी तर अयोध्येला तुम्ही बघितलेलंच आहे. आणि हे व्हिडिओ यायला थोडंसं वेळ होतोय कारण वेळच भेटला नाही. चिनूचं तब्येत वगैरे आणि नंतर त्याचं वॅक्सिनेशन वगैरे, म्हणून मग आता मी ह्याचं शूट करू शकले हे व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही इथे पोहोचलो होतो वाराणसी स्टेशनवर. रात्रीची ट्रेन होती आमची अयोध्यावरून. रात्री बसलो आणि सकाळी 7:30 वाजता वगैरे पोहोचलो इकडे. आणि इकडे पोहोचल्यानंतर रिक्षा वगैरे बुक करून आम्ही आलो इथे रूममध्ये आणि दिवसभर पूर्ण आरामच केला कारण चिनूचं तब्येत काही बरोबर वाटत नव्हतं, म्हणून त्याला मस्त आराम करू दिला. मग नंतर खाऊ पिऊ घालून त्याला छान रेडी वगैरे केला दुपारी 4-1 वाजता. मग मस्त आम्ही थोडेसे फोटोज काढले आणि रूममधून निघालो आणि निघायलाच वाजले 5-5:30 वगैरे. आणि मग इथे बाहेर आलो. बाहेर आल्यावर खूपच रश होतं कारण सगळेजण इकडे म्हणजे सगळ्यांचं फिरायचं चाललेलं. सुट्ट्या पण होत्या सलग 3 सुट्ट्या वगैरे, म्हणून सगळे फिरायला चाललेले. आणि इकडे आम्हाला पाणी भरायला थांबलो होतो आम्ही कारण बॉटल वगैरे भरून नेलो. आणि चिनू त्यांचं पाणी गरम केलेलंच होतं बॉटलमध्ये, तर तेच पाजत होतो आम्ही त्यांना. त्यांचं खाऊ पिऊ करून आल्यामुळे काही टेन्शन नव्हतं थोडा वेळ तर. आणि इकडचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. इकडचे हॉटेल जे काय असेल त्यांचं स्ट्रक्चर पण एकदम मस्त वाटत होतं. छान मंदिर टाईपच बनवलेलं होतं सर्वीकडं. आणि इथे आम्ही बॉटल वगैरे भरून चालतच निघालो. इथे फर्स्ट आम्ही गंगा आरती बघायला गेलो कारण म्हणजे गंगा आरतीचं वेळ पण झालं होतं आणि आरती मेन तिकडची आरतीच असते बघण्यासारखी. मस्त भीड बघू शकता तुम्ही. इथे भीड पण जास्त होती. मग पटापटा चालत गेलो आम्ही ते. मग फायनली इकडे पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडेसे फोटोज वगैरे पण काढले इकडे. चिनूला बघा, चिनूला मी छान अशी कॅप घातलेली आहे क्यूट अशी. थोडंसं ऊन वाटत होतं, म्हणलं अजून ताप वगैरे वाढू नये म्हणून त्याला छान असं कॅप घालून मग आम्ही इकडे पोहोचलो गंगा घाटवर. तर इकडे बघू शकता किती भीड आहे आणि सगळ्यांचं फोटो वगैरे चालूच होतं. आणि हे मला सोडून पुढं गेलते त्याच्यामुळे मी ह्यांच्यावर थोडीशी रागावलेली होती, पण काय नाही, नंतर सर्व झालं व्यवस्थित. तर इकडे पोहोचल्यावर खूपच गर्दी वाटत होतं, म्हणून पुढं बसायला आम्हाला काही जागाच नाही भेटलं, म्हणून आम्ही मागेच थांबून गेलो. मागे थांबूनच आरती वगैरे बघितलो. आणि चिनूचं मध्ये थोडंसं रडायचं चालू होतं. थोडा वेळ खेळला, मग नंतर थोडं रडत होता. मग मी त्याला इकडे जिथे जागा भेटेल तिथे बसली, त्याला फीड वगैरे केला. मग थोडा वेळ जागा होता तो आरती होताना, नंतर मग छानपैकी झोपी गेला. मग आम्ही पण निवांत आरती बघू शकलो. आणि इकडे सगळे माणसं थांबलेलीच होते, त्याच्यामुळे आम्हाला पण पूर्ण आरती होईपर्यंत थांबावंच लागलं. आणि पुढे जे सीट असतात ते रिझर्व करून ठेवलेले होते, म्हणजे जे पैसे देऊन वगैरे असतात ना तशा टाईपमध्ये, म्हणून आम्हाला इथे मागेच थांबावं लागलं. आणि पुढे बोटमध्ये पण आपण बसू शकतो, पण त्याचे चार्जेस त्यांनी खूपच जास्त सांगत होता, म्हणजे पर पर्सन 200-300 असं सांगत होता, म्हणून आम्ही काय बोटमध्ये गेलो नाही, इकडेच बसलो होतो. इथे बघा चिन्नू खेळतोय. मग नंतर थोड्या वेळाने तो रडायला लागला होता, म्हणून मी त्याला छान फीड वगैरे केला आणि झोपी गेले. आणि इकडे समोरची मूर्ती होती ना, ती शंकरची मूर्ती होती छान, पण आम्हाला तेव्हा काय समजलं, म्हणजे मला तरी असं वाटलंच नाही की ते शंकरचं मूर्ती आहे, परंतु ते शंकरचंच मूर्ती होतं. मग इकडे यांचा आरती वगैरे चालू झाला. आणि इकडे हे जो माणूस होता तो इतका वेळ शंख वाजवला ना, 7 मिनिटाच्या आसपास शंख तो वाजवला. आणि तेवढा वेळ त्यांनी श्वास रोखून पण धरला. आणि तुम्ही पण आरती वगैरे असं काय बघितलं नसेल ना, गंगा आरती वगैरे, तर एकदा नक्की बघा. खूप मस्त वाटतं, मन एकदम प्रसन्न होऊन जातं, खूप भारी वाटतं. आणि माझं हे सेकंड टाईम होतं कारण फर्स्ट टाईम आम्ही जेव्हा हरिद्वारला गेलता ना तेव्हा तिकडे माझं फर्स्ट टाईम बघितलं होतं आणि तेव्हा एकदम पुढे भेटलं होतं. मग एकदम मन प्रसन्न झालं होतं, एकदम छान वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की बघा आरती. मग इकडे आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि इकडे चिनू झोपी घालता या फोटोमध्ये. तर आरती वगैरे होते
नंतर इकडे आरती वगैरे सर्व झालं. मग तिकडून आम्ही निघालो मेन मंदिरात जाण्यासाठी, काशीच्या मंदिरात जाण्यासाठी. आणि इकडे रस्त्यावर मी ना चिनूसाठी हे डमरू घेतलं होतं, छान म्हणजे तिथली आठवण म्हणून. मग इथे आम्ही मंदिरात पोचलो आणि मंदिरामध्ये फोन वगैरे काय अलाउड नव्हतं म्हणून इकडे लॉकर रूम होतं, तिकडेच आम्ही सर्व आमचं बॅग फोन वगैरे सर्व जमा करून आम्ही गेलो मंदिरामध्ये. दर्शन पण करून आलो, तिकडून मस्त असं टीका लावून आलो. तर इकडे छान छान थोडेसे फोटोज काढले, कारण मंदिरात काय काढायला भेटलंच नाही म्हणून. मग इकडून आम्ही आणि हे जे गेट दिसतं ना तुम्हाला, हे 4थं गेट आहे. म्हणजे चारी बाजूने आपल्याला दर्शन करायला सोडत होते पटापट. आणि हे आतमध्ये असं लिंग होतं काशीच्या मंदिरामध्ये. तर इकडे दर्शन झालं. आम्ही इकडे दुसऱ्या मंदिराचं दर्शन घ्यायला इकडे निघालो, कालीमठ या मंदिरचं. तर इकडे चालतच गेलो आम्ही गुगलवर बघून की कसं जायचं आहे म्हणून. तर चालत आलो आणि रिक्षावाला तर खूपच सांगत होता म्हणून काय चालतच यावं लागलं आणि पटापटा चालत आलो. जाताना तर आम्हाला लॉंग रूटने जावं लागलं, कारण गुगलवर तेच दाखवत होतं. मग इकडे छानपैकी दर्शन वगैरे घेतलं. इकडे पण थोडीशी गर्दी होती, पण मी ना हे पोलिसांना सांगितलं तर हे काय ऐकले नाही. मग पुढे जाऊन तिथे एकाला सांगितले, मग त्यांनी काय चिनू लहान होता म्हणून पुढे जाऊ दिलं. मग पण इथे काय चिनू रडतच होता म्हणून त्याला तिथे बसून थोडं फीड वगैरे केलं. मग नंतर ना आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं आणि तिकडून मग निघालं लगेच, कारण त्यांचं खाऊ प्यायचं पण वेळ होत होतं म्हणून. आणि इकडे चिनूला थोडंसं खाऊ घालायचा प्रयत्न केले मी, पण तो काही खाल्ला नाही म्हणून मग पटापट आम्ही रूमवर आलो. आणि मग रूमवर येऊन हे दोघं आम्हाला रूमवर सोडले. मग रूमवर सोडल्यावर आम्ही तिथे चिनूचं खाऊ पिऊ करतोपर्यंत त्यांनी आमच्यासाठी पार्सल वगैरे आणलं होतं. मग थोडंसं नाश्ता वगैरे केला. मग थोडंसं झोपी गेलो, कारण 4 वाजता आमची ट्रेन होती. मग घरातून आम्ही 3 वाजता निघालो. तर इथे आम्ही आलेलो आहे स्टेशनवर घरी येण्यासाठी. आणि तिसऱ्या दिवशीचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलं प्रयागराजला जाण्यासाठी, कारण ह्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून. तर इथेच आमचं संपलं टूर. 2 दिवसाचं टूर. फर्स्ट दिवस अयोध्या आणि दुसऱ्या दिवशी काशी. तर असा होता हा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया परत. व्हिडिओ इथे सेंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.